नमस्कार मित्रांनो, आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यावर जास्त विश्वास ठेवा. नाती जेवढी खोलवर जुळतात ना, तेवढीच ती खोलवर जखमा पण देतात. काही नाती अशी असतात की ती 2 जन्म सोबत राहून सुद्धा कुठेतरी अपूर्ण असतात. काही नाती 2 क्षणाच्या भेटीत 2 जन्म पुरेल इतके प्रेम देऊन जातात. समाधान ही अंतःकरणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती मिळाली तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे. तुम्ही कोण आहात यावर तुमचा आनंद अवलंबून नाही, तुम्ही काय विचार करता यावर तुमचा आनंद सर्वस्वी अवलंबून आहे. देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्याच्यात समाधान माना, पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे ते देणे भाग पडेल. जो दुसऱ्यांना मान देतो मुळात तो स्वतः सन्मानी असतो, कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्याजवळ आहे. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात, कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात. प्रत्येक वेळी आपण अडचणीमुळे हरत नसतो, तर अडचणीत आपल्या जवळच्या माणसांनी साथ सोडून दिल्यामुळे हरतो. प्रत्येक वेळी घाव हे तुम्हाला तोडण्यासाठीच नसतात, तर कधीकधी असे घाव तुम्हाला तुमच्यात अजून सुधारणा करण्यासाठी असतात. त्याशिवाय तुमची किंमत मुळीच वाढू शकत नाही. म्हणून प्रॅक्टिकल बना. जे पण होईल ते चांगल्यासाठीच होईल. फक्त थोडा वेळ स्वतःला द्या आणि तुमच्यातील सिद्धता ओळख सिद्ध करा. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल. वाटेवर चालताना खूप लोक कमवायचे, पैशाने गरीब राहिलो तरी चालेल, पण मनाने मात्र कायम श्रीमंत राहायचं. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचं परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे 2 महत्त्वाचे गुण आहेत, कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही आणि सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. जमा करून ठेवायचंच तर लोकांचे आशीर्वाद, कुणाचा तळतळाट नाही, कारण धन संपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळाट सुखाने खाऊ देत नाही. जीवनात 2च वाक्य लक्षात ठेवायचे: मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा, मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये आपल्याला समाधान नक्की मिळणारच. विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही. तुम्ही चांगले कार्य करू लागला की आपोआप विरोधक तयार होतात, कारण कर्तृत्ववान व्यक्तीचे कार्य बघितले जात नाही, परंतु तो कुठे अडकतोय याकडे मात्र लक्ष असते. गुंता झाला की हळूहळू संयमाने सोडवावा, मग तो दोऱ्याचा असो किंवा स्वतःच्या मनातल्या विचारांचा. संयम नसला की दोराही तुटतो आणि आपणही. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका, कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते. पैशासाठी एकत्र आलेली माणसं नाती लगेच तुटतात, पण माणुसकीने आणि विश्वासाने जवळ आलेली माणसं कधीच तुटत नाही. जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करतं. आयुष्य आणि पुस्तकातले व्याकरण सारखेच असते. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की पूर्ण आयुष्यच बिघडतं. भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा खरा आनंद फक्त आणि फक्त वर्तमान काळच देतो. म्हणून मित्रांनो,
वर्तमान काळात जगायला शिका. या सुंदर जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.